एकाच वेळेला सैफ अली खानची हिरोईन आणि ऋतिक रोशनची आई अशा दोन्ही भूमिका करण्याचं तू धाडस केलंस, म्हणजे कसं काय, कसं जमतं? जेव्हा करत होते तेव्हा कळलंच नाही की हे धाडस आहे. सिनेमे रिलीज झाले आणि मग मुलाखती वगैरे सुरू झाल्या तेव्हा कळलं की मी खूप मोठं धाडस केलंय. आपल्या करिअरच्या सुरुवातीला एक आपल्या स्वतःची एक असं आपल्या मनात एक वेळ असतं की आपण चांगलं काम करायचंय, आपल्याला चांगले सिनेमे आणि नाटकं मिळू देत. तर त्या ह्याच्यात मिशन काश्मीरची गोष्ट जेव्हा ऐकवली गेली आणि विधू विनोद चोप्रांनी माझी ऑडिशन पण घेतली होती. मी तेव्हा पुण्यात होते, पुण्याहून मुंबईला येऊन मी ऑडिशन दिली आणि मला एकच वाटत होतं की बहुतेक हे मला घेणार नाहीत, कारण मी संजय दत्तपेक्षा खूपच बुटकी आहे. कारण तो 6 फूट आहे मला माहित होतं. त्यामुळे मी त्या ऑडिशनला जाताना बाकी तयारी तर ठीक आहे, काय आपण बोलायचं वगैरे मी ठरवलं होतं, पण मी 4 इंचाचे असे उंच हिल्स विकत घेतले होते, कारण संजय दत्त बरोबर माझं फोटोशूट होतं. बापरे. आणि तेव्हा मी जेव्हा फोटोशूट मध्ये त्यांना ठीक वाटले तेव्हा मला वाटलं आता काय प्रश्नच नाही. आणि ऋतिक रोशनची आणि माझी भेटही इतकी छान झाली होती. तो म्हणाला, हाय आय एम ऋतिक रोशन, सन ऑफ राकेश रोशन, आय एम अ स्ट्रगलर. तर मी म्हटलं, हाय आय एम सोनाली कुलकर्णी, डॉटर ऑफ व्हीजी कुलकर्णी, आय एम अ स्ट्रगलर एज वेल. मला काय माहिती तो कोण आहे. ते सगळे म्हणले की ऋतिक रोशन हा राकेश रोशनचा मुलगा. म्हणलं ग्रेट ग्रेट. म्हणजे त्यावेळेला तो द ऋतिक रोशन नव्हता? नाही नाही, अजून कहो ना प्यारेचं शूटिंग चालू होतं. अच्छा. हा, त्यामुळे. आणि फरहानकडे पण मी ऑडिशन दिली होती. झोया अख्तरनी माझी ऑडिशन घेतली होती दिल चाहता है साठी, फरहानच्या बहिणीनी. आणि तो रोल मला खूपच आवडला, कारण मस्त गँग होती. आणि रिलीज आधी कुठला झाला? रिलीज मिशन काश्मीर आधी झाला. मग मिशन काश्मीर ज्यावेळेला रिलीज व्हायला आला होता आणि तू ज्यावेळेला ऋतिक रोशनच्या आईची भूमिका केली ही न्यूज कुठनं तरी फरहान अख्तरच्या कानावर पडली असेल, त्यावेळेला त्यांनी बोलून सांगितली होती. मग त्यावेळेला असं नाही केलं त्यांनी, काय वेळ लागला तुला, माझी हिरोईन आहेस तू पिक्चरची, तिथे त्याची आई का रोल काय करतेस? पण त्याच्यानंतर मला ओमार शरीफची नात व्हायचा पण चान्स मिळाला. त्यामुळे असं चांगले फिल्म मेकर्स मला नाही वाटत असं कुठल्या कलाकाराला रागवतील की तू अमुक एक भूमिका का करतेस. त्याला माहित होतं. मी जेव्हा ऑडिशनला गेले दिल चाहता हैच्या तेव्हाच त्यांना सगळ्यांना माहिती होतं की मी विधू विनोद चोप्राची मिशन काश्मीर नावाची फिल्म करतेय. आणि त्याच्यात ऋतिकच्या आईची भूमिका करतेस? हो, त्यांना माहित होतं आणि मी सांगितलं होतं. आणि ऋतिकची आई म्हणण्यापेक्षा मी संजय दत्तची बायको जास्त होते. पण अर्थातच ती एक मजा होती ना त्यात की मी ऋतिकच्या बरोबर एक सीन केला होता. फक्त ऋतिकनी मला सांगितलं होतं. पॅकअपच्या दिवशी प्रीतीनी सेटवर म्हणजे माझ्या व्हॅन मध्ये एक वाईन आणली होती आणि सोनालीचं पॅकअप होते, तेव्हा सगळ्यांनी टोस्ट करून ऋतिकनी मला सांगितलं होतं की यापुढे कधी मी तुला मा म्हणणार नाही. दिल चाहता है, मग गाभरीचा पाऊस वगैरे असे सिनेमे केल्यानंतर मग फिअर फॅक्टर आणि झलक दिखला जा वगैरे का करावं असं वाटलं? प्रयोग म्हणून. कारण मला खरंच आवड आहे नाचाची. मी शास्त्रीय नृत्य शिकली आहे अनेक वर्ष. पण वेस्टर्न क्लासिकल फॉर्म्स काय असतात, म्हणजे जॅझ आणि साल्सा ही नावं फार तर माहिती होती. तर जेव्हा झलक दिखला जा ऑफर झालं तेव्हा मला वाटलं किती छान, आपल्याला एक पेड सुट्टी मिळणार आहे ज्याच्यात आपल्याला काहीतरी शिकायलाही मिळणार आहे. फिअर फॅक्टरची मात्र मजा झाली. फिअर फॅक्टरचा पहिला एपिसोड आईनी पाहिला. त्याच्यामध्ये असं होतं की आम्ही सगळ्या मुली फिअर फॅक्टरच्या पहिल्या एपिसोडला हेलिकॉप्टर मधून उड्या टाकतो नदीत. तर आईनी तो पाहिला, तोपर्यंत ती शांत होती. त्यानंतर असं होतं की अक्षय कुमारनी पहिल्या एपिसोडला त्या उड्या मारून झाल्यावर सांगितलं की एक ऍक्शन राऊंड आणि एक ॲनिमल राऊंड, म्हणजे क्रिपी क्रॉली प्राणी काहीतरी येणार. तर त्यात असं होतं की त्यांनी एक फिश टँक आणून ठेवला आणि तो म्हटला फिश टँक मध्ये पाणी आहे आणि त्याच्यात आम्ही खाली पीच नावाची फळं टाकणार आहे, तुम्ही हात मागे बांधायचे आणि तोंड बुचकळून ते तोंडाने पीच बाहेर काढायचं. थोडं वेळ आत थांबू का? हे भीतीदायक आहे जरा. तर आम्हाला वाटलं अच्छा अच्छा, म्हणजे श्वास रोखून धरावा लागणार वगैरे. तर तो म्हटला पण याच्यात काही मजा नाही, ह्याच्यात मी थोडे नूडल्स टाकतो. आम्हाला वाटलं शी मग ते मीठ आणि तिखट असं कसं लागेल, आपल्या डोळ्याला चुरचुरेल वगैरे. तर ते नूडल्स म्हणजे साप होते अवधूत. विविध आकाराचे साप टाकले अक्षयनी त्याच्यात आणि किती 23 साप होते वेगवेगळ्या आकाराचे आणि ती पिल्लं अशी बाहेर येत होती अशी अशी करून. आणि हे सगळं करून त्यांनी सांगितलं की पहिलं कोण जाणार ह्या राऊंड साठी, जिच्यावर माझा विश्वास आहे ती एकच, सोनाली. तर तो अत्यंत हिलेरियस एपिसोड होता, कारण त्यात असं होतं अक्षय मला ओढतोय आणि मी म्हणते मी नाही येणार पहिल्यांदा, मी नाही येणार पहिल्यांदा. तो म्हटलं अगं कुणीतरी धाडस करायला पाहिजे, चल.
शेवटी मी घातलं त्या सापांच्या टँक मध्ये तोंड. काय सांगते? आणि आईचा एपिसोड नंतर 2 महिन्यांनी दाखवला गेला टीव्हीवर आणि मी येऊन कोणाला सांगितलं नव्हतं मी असं काही केलंय. आईने मला फोन केला की तुला आयुष्यात काय कमी आहे, हम्म. तुला प्रसिद्धी हवी आहे, पैसे, थ्रिल, का म्हणून तू असला कार्यक्रम स्वीकारलास. असो, अमृताकडे येताना आजकालच्या तरुण तरुणींच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप तोचपणा खूप येतो आणि ह्याबद्दलचं एखादं नाटक तू करतेयस, करणार आहेस असं आमच्या कानावर आलेलं ते काय आहे? या विषयावरचं नाटक मी ऑलरेडी करते आहे, ज्याचं नाव आहे पुनश्च हनीमून, जे संदेश कुलकर्णींनी लिहिलंय, जो काटकोन त्रिकोणमधून अभिनेता म्हणून तुमच्या समोर आलेला आहे. आणि या नाटकाचा तो लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता आहे. आणि माझ्यासाठी अपुरूपाची गोष्ट म्हणजे तो आम्ही इतके वर्ष एकत्र होतो ते आमचे हे आहेत, पण पहिल्यांदाच आम्ही दोघं एकत्र स्टेजवरती काम करतो आहोत. तर त्यामुळे माझ्यासाठी हे एकदम स्पेशल नाटक आणि आहे. त्या दोघांना झीच तुम्हाला पुरस्कार झी मिळाला. गौरवला जोडीने आम्हाला बेस्ट सर्वोत्कृष्ट ऍक्टर अभिनेता आणि अभिनेत्री. आणि आता वेळ झालेली आहे ती प्रेक्षकांच्या प्रश्नांची. माझा प्रश्न अमृताताईसाठी आहे. अमृताताई, तू खूपच चांगलं गातेस, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुझं आवडतं एखादं गाणं आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. मी जेव्हा राष्ट्रीय नाट्य विद्यालयात होते तेव्हा मला ना रावी लडकी म्हणून ओळखायचे, कारण रावी के उस पार नावाचं एक गाणं होतं जे माझं आवडतं गाणं आहे. तर अवधूत, तुझ्या परवानगीने मी ते म्हणू प्लीज इच्छिते. प्लीज. रावी के उस पार सजनवा, रावी के उस पार, रावी के उस पार सजनवा, रावी के उस पार प्रेम का दरिया, प्रेम का दरिया, प्रेम खेवैया, प्रेम का चापू, प्रेम की नैया, त्यज के सब संसार सजनवा, रावी के उस पार, रावी के उस पार, रावी के उस पार. मला एक छोटीशी खाजगी आठवण सांगायला आवडेल. माझं लग्न जेव्हा झालं अतिशय साध्या पद्धतीने आणि माझ्या आईबाबांच्या घरी झालं, तेव्हा फक्त माझी सख्खी भावंडांचे पार्टनर्स, नचिकेतची बहीण आणि आईबाबा होते. आणि आम्ही सगळ्यांनी खूप सुंदर वेळ एकत्र घालवला. 3-4 दिवस फक्त आम्ही सगळे होतो. आणि लग्नाच्या आदल्या दिवशी अमृतानी हे गाणं म्हणलं होतं आणि नचिकेत तिला तबल्यावर साथ देत होता. आणि मला सांगू शकत नाही किती गहीवरून आलं असेल. आणि इतकं सुंदर विदाई गीत मी कधी ऐकलं नव्हतं. त्यामुळे ती अमृताची माझ्यासाठी बेस्ट गिफ्ट होती लग्नाची. सोनाली कुलकर्णी यांना प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कविता चांगली करता, ती आम्हाला ऐकवावी. अहो, मला आवडतात कविता करायला, पण मला माझी कविता कुठली पाठ नाहीये. मला आरती प्रभूंची एक कविता खूप आवडते, त्याच्याच तुम्हाला 2 ओळी सांगते. तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार टाकून मी जाईन दूर गावा, तारांवरी पडावा केव्हा चुकून हात, विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा. तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार टाकून मी जाईन दूर गावा.